आज आपण बघणार आहोत घरगुती आणि चटकदार अशी हिरव्या सालीची भरली वांगी। आपण इथे घेणार आहोत हिरव्या सालीची ताजी कोवळी वांगी। भरली वांगी करण्यासाठी सर्वात आधी मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यात 3 ते 4 चमचे दाण्याचं कूट घालून घेते। अर्धा चमचा हिंग घालून घेते। थोडीशी रंगासाठी हळद, आणि 2 ते 3 चमचे तिखट घालून घेणार आहे। छान अशी झणझणीतच असतात ही भरली वांगी, त्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडं जास्तच ठेवा। दोन चमचे गोडा मसाला घालून घेते। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला गूळ, आणि हो, भरली वांग्याची खरी चव खुलवण्यासाठी त्यात थोडासा चिंचेचा कोळ नक्कीच घाला। आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्या। आता आपल्या ह्या ताज्या कोवळ्या वांग्यांना आपण 4 चिरा देऊन घेतलेले आहेत, आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो ह्यात घट्ट असा दाबून भरून घेऊया। कढईत 3 ते 4 चमचे तेल घालून छानपैकी गरम करून घेऊया। तेल गरम झालं की आपली ही भरलेली वांगी कढईत व्यवस्थित मांडून घेऊया। झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। हलकीशी वाफ आली की आपण त्यात बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत ते देखील घालून घेऊया, आणि ते देखील वांग्यांसोबत शिजवून घेऊया। मंद आचेवर ही वांगी छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। वरून उरलेला बाकीचा मसाला देखील घालून घेऊया, आणि हे सगळं मिश्रण छानपैकी शिजवून घेऊया। अगदी वाटलंच तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घेऊया। काही मिनिटातच स्वयंपाकघरात दरवळायला लागतो खमंग सुगंध, आणि तयार होतात आपली श्रावण स्पेशल हिरव्या सालीची भरली वांगी। मध्ये मध्ये वाटलं तर तुम्ही असं हलवू शकता, जेणेकरून ती वांगी खाली कढईला चिकटणार नाहीत। गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत ही भरली वांगी म्हणजे अगदी ताटातलं स्टारच म्हणा। कांदा लसूण न वापरता इतकी मस्त चव मिळते। श्रावणातला साधेपणा, घरच्या चवीची आठवण आणि भरली वांग्याचा अप्रतिम स्वाद, यापेक्षा सुंदर मेजवानी आणखी काय हवी बरं।